Alpine Pharmaceuticals in association with Higher Secondary Principals Forum. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण पद्य विभागातील आपली दुसरी कविता गुरुमहिमा ही अभ्यासणार आहोत। याचे कवी आहेत संत एकनाथ। या कवितेमध्ये संत एकनाथांनी गुरुची महती वर्णन केली आहे। कवितेला सुरुवात करण्यापूर्वी आपण थोडासा संत एकनाथांचा परिचय थोडक्यात पाहू। महाराष्ट्रातील पैठण गावी जन्मलेले आणि भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करता करता समाजातील जातीभेदावर टीका करत समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत मांदियाळीतील एक थोर संत म्हणजेच संत एकनाथ। संत एकनाथांनी भारुडे, पदे, गवळणी, अभंग, ओवी अशा लोकसाहित्य प्रकारांच्या माध्यमातून अज्ञजनांना अध्यात्माची शिकवण देत असतानाच भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, भागवत पुराण यासारख्या ग्रंथांचीही निर्मिती केली। विद्यार्थ्यांनो, संत एकनाथांबद्दल सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजेच त्यांनी आपण जेव्हा गणपतीच्या आरत्या म्हणतो आणि त्या गणपतीच्या आरत्यांमध्ये एक दत्ताची आरती आपण आवर्जून म्हणतो, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, ही आरती संत एकनाथांनी लिहिली आहे। म्हणजे विचार करायचा झाला तर संत एकनाथांच्या किंवा अशा अनेक संतांच्या पद्यरचना आपण वारंवार म्हणत असतो, परंतु आपल्याला ते पटकन आठवत नाही, म्हणून मुद्दाम हे तुम्हाला इथे सूचित करते। दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट की संत एकनाथ हे जनार्दन स्वामींचे शिष्य होते, म्हणूनच जनार्दन स्वामींना त्यांनी आपला गुरु मानून प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालणारे आणि भक्ताला देवापर्यंत जाण्यासाठी गुरुचे महत्त्व साध्या आणि सोप्या भाषेत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणारे संत एकनाथ दया, करुणा आणि शांतीचा उपदेशही प्रत्यक्ष कृतीद्वारे देतात। विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहिती आहे की असे अनेक संत आपल्या या संत परंपरेमध्ये आपण पाहतो किंवा अनुभवतो, अभ्यासलेले आहेत। त्यांनी कधीही फक्त भक्तीच करा आणि परमार्थच करा आणि प्रपंचाला अगदी सोडून द्या असं त्यांनी कधी केलेलं नाही आहे। त्यांनी परमार्थ आणि प्रपंच यांची अगदी व्यवस्थित सांगड त्यांनी घातलेली आहे आणि अशी अनेक उदाहरणं आपण संतांची पाहिलेली आहेत आणि त्यातलेच संत एकनाथ हे सुद्धा एक आहेत। त्यांच्या अनेक विपुल अभंग रचनेतील गुरुचं महत्त्व सांगणारी किंवा गुरुचे महात्म्य सांगणारी ही एक त्यांची पद्यरचना। याच्यापूर्वी कदाचित तुम्ही यूट्यूबवर किंवा गुगलवर किंवा कितीतरी वेळा तुम्ही सुरेश वाडकरजींच्या सुमधुर आवाजात हा अभंग ऐकला असेल। चला तर आपण कवितेला सुरुवात करूया। ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझ नमो। नमो माय बापा गुरु कृपा घना, तोडिया बंधना माया मोहा। मोहजाळ माझे कोण निरशील, तुझ वीण दयाळा सद्गुरु राया। सद्गुरु राया माझा आनंद सागर, त्रैलोक्या आधार गुरुराव। गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश, ज्या पुढे उदास चंद्र रवी। रवी शशी अग्नी नेण तिजा रूपा, स्वप्रकाश रूपा नेणे वेद। एका जनार्दनी गुरु परब्रह्म, तयाचे पै नाम सदामुखी। विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आणखी एक ही कविता लक्षात ठेवण्यासारखी एक सोपी गोष्ट तुम्हाला सांगते। या कवितेच्या जी पहिली ओळ आहे त्या पहिल्या ओळीचा जो शेवटचा शब्द आहे त्या शेवटच्या शब्दापासूनच दुसऱ्या ओळीची सुरुवात होते। त्यामुळे इथे बघा, अनाथांच्या नाथा तुझ नमो, मग लगेचच नमो माय बापा गुरु कृपा घना, तोडिया बंधना माया मोहा। पुन्हा इथे मोहा या शब्दापासूनच मोहजाळ माझे, शिवाय इथे सद्गुरु राया हे तिसऱ्या कडव्याचा जो शेवटचा शब्द आहे तो सुद्धा इथून सद्गुरु राया माझा आनंद सागर। गुरुराव, गुरुराव स्वामी
वेद वगैरे हे जे काही शब्द आहेत ना ते आपल्याला लक्षात ठेवण्यासारखे अतिशय सोपे असे एक तुम्हाला ट्रिक मी तुम्हाला सांगितली. दुसरी आणखी एक गोष्ट, तुम्हाला जर हे गाणं सुरेश वाडकर यांच्या आवाजातील गाणं जर तुम्हाला कुठे डाउनलोड करून जर तुम्हाला घेता आलं तर ते आवर्जून घ्या. याचं कारण हे की जेव्हा आपण परीक्षेची तयारी करू तेव्हा परीक्षेच्या तयारीसाठी ते गाणं जेव्हा आपल्या मनात घोळत राहील ते आपल्याला जेव्हा पाठ होईल त्यावेळेला त्यातले जे महत्त्वाचे शब्द असतात ज्याला आपण कीवर्ड्स म्हणतो, जे उत्तरासाठी आवश्यक असतात. मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की जेव्हा कीवर्ड्स आपण त्या उत्तरामध्ये लिहितो त्यावेळेला उत्तर तपासताना अतिशय सोप्या पद्धतीने उत्तर तपासलं जातं आणि पैकीच्या पैकी गुण आपल्याला तिथे मिळू शकतात. म्हणूनच ते गाणं जेव्हा तुम्ही पाठ कराल त्यावेळेला उत्तर लिहित असताना ते गाण्यातले शब्द तुम्हाला आपोआप तुम्हाला सुचत जातील आणि तुम्ही उत्तर लिहू शकाल. ठीक आहे. आता तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे गुरुचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये का असतं, का असावं? कारण गुरु, आता इथे संत एकनाथ सांगतायत की गुरु हा जणू परब्रह्म आहे, म्हणजेच ईश्वर आहे. का? मग त्याची सांगड किंवा गुरूंचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये का असावं? एक छोटंसं उदाहरण आपण आपल्या आयुष्यामध्ये जे दैनंदिन आयुष्यामध्ये आपण बघत असतो ते एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. आपण जेव्हा एखादं झाड लावतो त्या झाडाची जर आपल्याला व्यवस्थित वाढ करायची असेल तर त्याला आपण व्यवस्थित खत पाणी घालतो. त्याच्या आजूबाजूचे नको असलेले जे तण असतात ते आपण काढतो. का? तर त्या झाडाची सुदृढपणे वाढ व्हावी. तसंच मानवी देहाचंही आहे. देहाची व्यवस्थित वाढ व्हावी म्हणून जसं आपण त्याला योग्य आहार देतो तसंच माणसाच्या व्यक्तिमत्वाला जर तुम्हाला योग्य वळण द्यायचं असेल तर योग्य विचार आणि योग्य वागणूक आणि सद्गुणांची गरज असते. आता हे सद्गुण किंवा हे योग्य विचार आपल्याला कोण देतात? तर त्याच्यासाठी अशी एखादी व्यक्ती किंवा अशी एखादी व्यक्ती महंती आपल्या आयुष्यामध्ये असणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून त्याच्या मार्गावर, त्या व्यक्तीच्या मार्गावर त्यांनी दाखवलेल्या मार्गदर्शनाच्या पावलांवर पाऊल ठेवून आपण आपलं जीवन सुरळीतपणे आणि सुकरपणे जगू शकतो. आणि याच्यासाठीच आपल्या आयुष्यामध्ये गुरुचं खूप महत्त्व आहे. आता गुरु नेमकं आपल्या आयुष्यामध्ये काय काय करतात हेच या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. बघू आपण पहिला पॅरेग्राफ किंवा पहिलं कडवं आपण बघू. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था अनाथांच्या नाथा तुझ नमो. आता याच्यामध्ये काही शब्द आहेत. ओंकार स्वरूप म्हणजे काय हे आधी आपल्याला लक्षात आलं की आपण त्याचा व्यवस्थित प्रकारे अर्थ त्याचा आपण लिहू शकतो. ओम हा म्हणजे असं म्हटलं जातं की जेव्हा या विश्वाची निर्मिती झाली तेव्हा या विश्वाच्या निर्मितीच्या वेळेला सगळ्यात पहिला जो ध्वनी आहे तो पहिला ध्वनी ओम हा आला होता. तुम्ही कदाचित कितीतरी वेळा यूट्यूबवर किंवा व्हिडिओजवर तुम्ही कदाचित पाहिलं असेल की ओम हा ध्वनी खूप पूर्वीपासून अतिशय आदिम काळापासून आपल्या या सृष्टीवर अधिराज्य गाजवत आहे. आणि त्या ओमची जी शक्ती आहे ती शक्ती या गुरूंमध्ये सामावलेली आहे. कशी? तर ओंकार स्वरूप सद्गुरू कसे आहेत? ओंकार स्वरूप आहेत. आता ह्या ओममध्ये आपण थोडीशी फोड करूया ह्या शब्दाची. ओम या शब्दामध्ये 3 व्यक्ती किंवा 3 देवतांचा समावेश आहे, जसं ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आपल्याला माहिती आहे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं कार्य वेगवेगळं आहे. प्रत्येकाची जशी आपण म्हणतो की आपल्या मराठी साहित्यामध्ये म्हणा किंवा आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक देवाचं वेगवेगळं कार्य आहे. जशी आपण गणपतीची आराधना करतो बुद्धी वाढण्यासाठी, किंवा मी तुम्हाला मागेही म्हटलं होतं की प्रत्येक देवतेचं वेगवेगळं कार्य असतं. आता इथे ब्रह्माचं कार्य काय आहे? तर त्यांनी विश्वाची निर्मिती केली. त्यानंतर विष्णू आहेत. विष्णूंचं कार्य काय? तर या विश्वाच्या निर्मिती केल्यानंतर जे आदिजीव झाले किंवा जे जीवजंतू झाले त्यांचं पालन करणे हे विष्णूचं काम. आणि तिसरी व्यक्ती म्हणजे महेश, ज्यांना आपण शंकर म्हणतो, त्यांचं कार्य काय? तर या समाजामध्ये जे दुर्गुण जे आहेत किंवा ज्या दुर्व्यक्ती ज्या आहेत त्यांचा विनाश करणं. म्हणून दुर्गुणांचा विनाश करण्याचं काम किंवा दुर्जनांचा विनाश करण्याचं काम शंकर करतात. ज्याप्रमाणे ह्या तिन्ही देवतांचं वैशिष्ट्य आहे किंवा ह्या तिन्ही देवतांचं जे कार्य आहे ते कार्य आपल्याला सद्गुरू, ते कार्य एक व्यक्ती करू शकते. म्हणून त्यांना म्हटलेलं आहे की ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था. इथे तुम्हाला दिसेल बघा, संत एकनाथांच्या मते गुरु हे ओंकार स्वरूप आहेत. ओम म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा ज्याप्रमाणे विश्वाची निर्मिती करतात, विष्णू जगाचे पालन करतात
आणि महेश म्हणजेच शंकर दुष्टांचा विनाश करतात. त्याचप्रमाणे गुरु काय करतात, तर गुरु ब्रह्मदेवासारखे जशी विश्वाची निर्मिती केली तशी एखाद्या व्यक्तीमध्ये नवीन गुणांना जन्म देतात. त्यानंतर विष्णू जसं पालन करतात तसंच गुरु आपल्यातील गुणांचं पालन करतात किंवा ते गुण जपून ठेवतात, योग्य मार्गदर्शन देतात. आपल्याला वेळी अवेळी जे चुकीचं असेल बरोबर असेल ते आपल्याला प्रत्येक वेळेला ते सांगत जातात, म्हणजे त्यांचं पालन करतात. आणि ज्याप्रमाणे महेश दुष्टांचा विनाश करतात त्याप्रमाणे गुरु आपल्यातील दुर्गुणांचा विनाश करतात. म्हणूनच त्यांना ओंकार स्वरूप असं म्हटलेलं आहे. बघा, गुरु हे ब्रह्मदेवासारखे शिष्यांमध्ये चांगल्या गुणांची निर्मिती करतात, विष्णूसारखे त्या गुणांचे पालन करतात आणि महेशाप्रमाणे शिष्यातील दुर्गुणांचा विनाश करतात. म्हणूनच गुरुला ओंकार स्वरूप असं म्हटलेलं आहे. अशा या गुरूंना संत एकनाथांनी समर्थ म्हणजेच सर्व शक्तिमान असंही म्हटलेलं आहे. या जगात जे अनाथ आहेत, अनाथांचा नाथ, अनाथांच्या नाथा तुझं नमो, म्हणजेच या जगामध्ये जे अनाथ आहेत त्यांचा नाथ जणू कोण आहेत, प्रत्यक्ष सद्गुरू आहेत, प्रत्यक्ष त्यांचे गुरु आहेत. त्यांचे म्हणा किंवा आपलेही, ज्यांना आपण गुरु म्हणून भजतो, ज्यांच्याशी आपण गुरु म्हणून एकरूप होतो, ते गुरु म्हणजे ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो त्या गुरूंनी आपल्याला जणू ते गुरु जणू आपल्याला सांभाळतात, आपल्याला जणू ह्या सगळ्यातून जणू अनाथांच्या म्हणजे नाथाप्रमाणे आपल्याला ते जपतात. म्हणूनच त्यांना अनाथांचा नाथ असं म्हटलेलं आहे. पुढे बघू. नमो माय बापा गुरु कृपा घना, तोडिया बंधना माया मोहा. इथे म्हटलेलं आहे की गुरु हे जणू माय बापासारखे आहेत. नमो हे माय बापा तुला नमस्कार असो. नमो म्हणजे नमस्कार. तर हे गुरु तू काय आहेस, जणू माय बाप आहेत. कसं, आता माय आणि बाप म्हणजे आई आणि वडील यांचे नेमके गुणधर्म काय आहेत, तर ज्याप्रमाणे आई मुलाला जन्म देते आणि वडील त्या मुलाचं पालन करतात, तशाच पद्धतीने गुरुसुद्धा काय करतात की मुलांमध्ये किंवा त्यांच्या शिष्यामध्ये नवीन व्यक्तिमत्वाला जन्म देतात, नवीन गुणांना जन्म देतात. आपल्याला कदाचित बरेच अनुभव तुम्हाला असतील, तुमचे शिक्षक म्हणा किंवा तुमच्या अशी काही आदर्श व्यक्ती तुमच्या जीवनात असतील की ज्यांनी तुमच्यामध्ये अशा काही गुणांची निर्मिती केली. असं म्हणतो की तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, परंतु ही जागा दाखवण्यासाठी जी महत्त्वाची व्यक्ती लागते ती म्हणजे आपली गुरु. आणि म्हणूनच ज्याप्रमाणे आई मुलाला जन्म देते आणि वडील त्या मुलाचं पालन पोषण करतात, तसंच गुरुसुद्धा काय करतात, गुरु आपल्यामध्ये म्हणजे शिष्यांमध्ये नवीन गुणांना जन्म देतात आणि वडिलांप्रमाणे त्या गुणांचं पालन करतात. तेव्हा हे माय बापा तुला नमन असो, तुला माझा नमस्कार असो. बघा, इथे संत एकनाथ गुरुला माय बापाची उपमा देतात. ज्याप्रमाणे आई मुलाला जन्म देते आणि वडील मुलाचे पालन करतात, त्याचप्रमाणे गुरु हे आईप्रमाणे शिष्यांमध्ये चांगल्या गुणांची निर्मिती करून नवीन व्यक्तिमत्वाला जणू जन्म देतात आणि वडिलांप्रमाणे त्या गुणांचे पालन करतात. त्याच्या पुढे नमो माय बापा गुरु कृपा घना. आता इथे त्यांनी म्हटलेलं आहे की गुरु हे कृपा घन आहेत. कसं कृपा घन, कृपा म्हणजे आपल्यावर दया करणारे, कृपा करणारे, आणि घन म्हणजे ढग. आता तुम्ही एक विषय आपल्या लक्षात येतोय की जेव्हा जमीन तापलेली असते त्यावेळेला तापलेल्या जमिनीवर जेव्हा ढग किंवा जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेला जमिनीला शांत करतात, त्यातून नवनिर्मिती होते. पाऊस पडल्यानंतर आपण बघतो सगळीकडे हिरवळ पसरते. याचं कारण हे की त्या पावसामुळे, त्या घनामुळे जणू चैतन्य जागृत होतं. इथे गुरूंना त्यांनी कृपाघन म्हटलेले, कृपाघनाची उपमा दिलेली आहे. कशी, तर ज्याप्रमाणे घन तापलेल्या जमिनीवर पाणी देऊन त्यांच्यावर त्या जमिनीवर कृपा करतात, त्याप्रमाणे शिष्यांच्या जीवनात सुद्धा ते जणू घनाप्रमाणे काम करतात. आता कसं, तापलेली जमीन आणि शिष्य यांच्यामध्ये काय फरक आहे, तर शिष्यांमध्ये असे कितीतरी शिष्य असतात किंवा असे आपण कितीतरी जीवन जगत असतो किंवा अशी कितीतरी जीवने आपण बघत असतो जी नेहमी तापलेली असते. तापलेली म्हणजे संकट त्यांच्यावर येतात, दुःख त्यांच्यावर येतात, आणि अशा वेळेला त्या दुःखांना सामोरं जाण्यासाठी किंवा त्या दुःखांवर मात करण्यासाठी गुरु आपल्याला मार्गदर्शन देतात.
जणू ते आपल्यावरील जी काही ही संकटे असतील ती संकटे दूर करतात, म्हणून त्यांना कृपेचा घन असं म्हटलेलं आहे. म्हणून इथे म्हटलंय की गुरु हे कृपा घन आहेत. घन ज्याप्रमाणे तापलेल्या जमिनीला पाणी देऊन तिला शांत करतो, तिच्यावर कृपा करतो, त्याचप्रमाणे गुरु आपल्या ज्ञानाचे पाणी देऊन संकटे, दुःखे आणि त्रास याने तापलेल्या शिष्यांच्या जीवनाला शांत करतात. म्हणूनच संत एकनाथांनी गुरुना कृपेचा घन असं म्हटलेलं आहे. पुढे, तोडिया बंधना माया मोहा. आता तोडी म्हणजे तोडणे, बंधनं म्हणजे जे लिमिटेशन्स आहेत ते लिमिटेशन्स, बंधनं आणि माया आणि मोह. आता इथे आपल्याला माहिती आहे की आपण सगळेजण माया आणि मोहाच्या बंधनामध्ये अडकलेलो असतो. कसे? जसं इथे मी तुम्हाला पिक्चर दाखवलेले आहेत बघा, इथे मोबाईल आहे किंवा इथे पैसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी किंवा टी व्ही, कितीतरी अशा गोष्टी आहेत की आपण मोहामध्ये अडकतो. एखादा विद्यार्थी असेल, त्याला अभ्यास करायचा आहे, परंतु तो काय करतोय, मोहामध्ये अडकलेला आहे. त्याचा परिणाम काय होईल की तो ज्या पद्धतीने त्याला अभ्यास करायचा असेल, ज्या पद्धतीने त्याला यश मिळवायचं असेल, ते यश त्याला इथे मिळत नाही. का? तर तो माया आणि मोहाच्या बंधनामध्ये अडकलेला आहे. आता इथे माया हा जो एक शब्द आहे, त्या शब्दाला दोन अर्थ आहेत. दोन्हीकडे आपण वेगवेगळा शब्द घ्यायचा आहे. आपल्याला माहिती आहे माया हा शब्द आपण सर्रासपणे माया, ममता, प्रेम, आपुलकी या दृष्टीने वापरतो. परंतु माया ह्या शब्दाचा आणखी एक अर्थ आहे. माया म्हणजे पैसा, म्हणजे भौतिक सुख ज्याला आपण म्हणतो. इथे आपण प्रत्येक शिष्य जो आहे तो शिष्य काय करतो, या माया आणि मोहाच्या बंधनामध्ये अडकतो. त्यामुळे आपल्या जीवनाची दिशा चुकते. गुरु आपल्याला या सगळ्या बंधनातून मुक्त करतात. तोडिया बंधना माया मोहा. आपल्यावर जे आपण ज्या बंधनांमध्ये अडकलेलो असतो त्या बंधनातून मुक्त करण्याचं काम गुरु आपल्याला करतात. कसं करतात? तर आपल्याला ते योग्य आणि अयोग्याची जाणीव करून देतात. हे बरोबर आहे, ते चुकीचं आहे, हे जोपर्यंत आपल्याला एखादी व्यक्ती सांगत नाही तोपर्यंत आपण वाहवत जाऊ आणि आपल्या जीवनाची दिशा चुकू शकते, आपण अपयशी होऊ शकतो. आणि म्हणूनच इथे गुरुचं महत्त्व कार्य हे की आपल्याला ह्या बंधनातून ते मुक्त करतात. म्हणून म्हटलेलं आहे की आपण सगळेजण माया आणि मोह यांच्या बंधनांमध्ये अडकलेलो असतो. त्यामुळे आपल्या आयुष्याची दिशा चुकते आणि आपण अपयशी होतो. गुरु आपल्याला या माया आणि मोहाच्या जाळ्यातून सोडवतात. पुढे, मोहजाळ माझे कोण निरशील. बघा, आता या मोहजाळातून आपल्याला कोण सोडवेल, तर कोण आहेत? प्रत्यक्ष सद्गुरू. मोहजाळ माझे कोण निरशील, तुझ वीण दयाळा सद्गुरू राया. तुझ्याशिवाय हे सद्गुरू राया मला या मोहाच्या जाळ्यातून कोणीही सोडवणार नाही. म्हणूनच तुला माझा नमन आहे किंवा तुला माझा नमस्कार आहे. बघा, संसारातील मोहजाळाच्या या बंधनातून आपल्याला मुक्त करून गुरु आपल्यावर जणू कृपा करतात किंवा आपल्यावर दया करतात. आणि म्हणूनच त्यांना दयाळू असंही म्हटलेलं आहे. त्यानंतर, सद्गुरू राया माझा आनंद सागर, त्रैलोक्या आधार गुरुराव. पुढे संत एकनाथ आपल्या गुरूंना जणू आनंदाचा सागर म्हणतात. आता इथे गुरूंना सागराची उपमा का दिलेली आहे, नदीची का दिली नाही किंवा एखाद्या तळ्याची उपमा का दिली नाही, तर हे विशेष आपल्या एक लक्षात आलं पाहिजे की सागर हा विशाल असतो, समुद्र हा विशाल असतो, नदी ही अगदी लिमिटेड असते किंवा ती काय म्हणतात ना आपण, तळं म्हणा किंवा नदी म्हणा, यांचं पाणी कधीतरी संपू शकतं. परंतु समुद्राचं पाणी आपण कधीही संपलेलं आपण पाहिलेलं नाही आहे, तो विशाल असतो. आणि दुसरी एक गोष्ट, समुद्र आपल्या पोटात सगळं काही सामावून घेतो. तुम्ही पाहिलं असेल, नदीचं पाणी म्हणा किंवा ओहळाचं पाणी, हे सगळं जाऊन शेवटी कुठे मिळतं? समुद्रामध्ये मिळतं. म्हणजे समुद्र हा विशाल असतो, तो आपलंसं करतो, जे काही येतं आहे ते तो आपल्या पोटामध्ये सामावून घेण्याची वृत्ती त्या समुद्रामध्ये असते. आणि म्हणूनच गुरूंना सुद्धा त्यांनी आनंदाचा सागर म्हटलेला आहे. जसा सागर विशाल असतो, तो आपल्याला विशालतेचं एक उदाहरण आपल्याला समुद्राकडून मिळतं, तसंच गुरुसुद्धा विशाल मनाचे असतात.
ते आपले जे अपराध असतात ते आपल्या पोटात घालतात. जसा समुद्र काही आपल्या पोटात सगळं काही सामावून घेतो, तसंच सद्गुरूसुद्धा किंवा गुरुसुद्धा शिष्यांचे जे काही अपराध असतील, जे दुर्गुण असतील, ते आपल्या पोटात घालतात आणि त्यांना बाजूला करतात. त्याप्रमाणेच जसं समुद्र विशाल असतो, त्याचं पाणी कधीही संपत नाही, तसंच या गुरूंमध्ये असलेला जो आनंद आहे किंवा जे ज्ञान आहे ते सुद्धा ह्या समुद्रासारखं विशाल आहे, जे कधीही संपणारं नाही. आणि म्हणूनच संत एकनाथ गुरूंना आनंदाचा सागर म्हणतात. कारण समुद्र जसा विशाल असतो, त्याचप्रमाणे गुरुकडून मिळणारा आनंद आणि ज्ञान देखील विशाल असते, ते कधीही संपत नाही. आणि शिवाय ते म्हणतात की गुरु त्रैलोक्या आधार गुरुराव, म्हणजे जणू त्रैलोक्य, 3 लोक ज्याला आपण म्हणतो. लोक म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ, या तिन्ही जगाचा, या तिन्ही लोकांचा जणू तो कोण आहे? स्वामी आहे, जणू तो आधार आहे. आणि म्हणूनच त्रैलोक्याचा आधार हे सद्गुरुराया तूच आहेस. म्हणूनच त्रैलोक्या आधार गुरुराव. तुम्हाला आणखी एक महत्त्वाची सूचना, ही जेव्हा कविता आपण अभ्यासणार त्यावेळेला या कवितेमध्ये 2 भाग आहेत. आत्तापर्यंत जेवढं आपण शिकलोय तिथपर्यंतच्या भागामध्ये गुरुचं महत्त्व वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्या पुढच्या भागामध्ये गुरूंची तुलना निसर्गातील काही घटकांशी केलेली आहे. म्हणजे तुलनात्मकरित्या गुरूंना जोखल्यानंतर आपल्या लक्षात येते की श्रेष्ठ कोण आहे. या सृष्टीमध्ये असलेले काही घटक श्रेष्ठ आहेत की गुरूंचं ज्ञान, गुरूंकडून मिळणारा आशीर्वाद हा श्रेष्ठ आहे. हा आपण पुढच्या भागामध्ये अभ्यासणार आहोत. बघा पुढे. गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश, ज्या पुढे उदास चंद्र रवी. बघा, आपल्या या सृष्टीमध्ये प्रकाश देणारे काही घटक आहेत. त्यामध्ये सूर्य आणि चंद्र हे महत्त्वाचे घटक मानले जातात. रवी म्हणजे सूर्य आणि चंद्र. गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश, या सृष्टीमध्ये काय म्हणतात ना, प्रकाश देणाऱ्या 3 महत्त्वाच्या किंवा काही महत्त्वाच्या घटकांमध्ये चंद्र आणि रवी, चंद्र आणि सूर्य हे खूप महत्त्वाचे घटक मानले जातात. परंतु त्याच्याही पुढे जो जास्त प्रकाश देणारा आहे तो आहेत गुरु. का तर गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश, ज्या पुढे उदास चंद्र रवी. या प्रकाशाच्या दृष्टीने जरी चंद्र आणि सूर्य हे महत्त्वाचे घटक असले तरी सुद्धा ते गुरूंच्या ज्ञानाच्या प्रकाशापुढे ते उदास आहेत, फिके पडतात. कारण गुरूंचा प्रकाश हा स्वयंप्रकाश आहे. कसा स्वयंप्रकाश? जसं सूर्य आणि चंद्र आपल्याला बाहेरून प्रकाश देणारे घटक आहेत, परंतु गुरूंचा जो प्रकाश आहे तो आतील प्रकाश आहे. आतील ज्ञानाच्या प्रकाशामुळे ते स्वतः स्वयंप्रकाशी आहेत. परप्रकाशी आणि स्वयंप्रकाशी असे 2 घटक आहेत. परप्रकाशी आपण बघतो, काजवे म्हणा किंवा हे अशा प्रकारे बाहेरच्या अशी तुलना इथे केलेली आहे गुरूंची. आणि म्हणूनच जेव्हा इथे स्वतः सद्गुरू, स्वतः त्यांचे गुरु जे स्वयंप्रकाशी आहेत, त्यामुळे काय होतंय की त्यांच्या या स्वयंप्रकाशापुढे चंद्र आणि सूर्य यांचा प्रकाश फिका पडलेला आहे. आणि म्हणूनच चंद्र आणि सूर्य हे जणू उदास आहेत, ते फिके पडलेले आहेत. मी एक तुम्हाला उदाहरण देते. आता कसं उदासपणा कसा असतो बघा. ज्यावेळेला आपण आपल्या हायर सेकंडरीमध्ये किंवा आपल्या स्कूल लेवलला जेव्हा एखादी स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेमध्ये समजा एखादा उत्तम गायक असेल किंवा त्या आपल्या स्कूलमध्ये एखादी उत्तम, काय म्हणतो ना आपण, गानसम्राज्ञी आपण म्हणू की ती उत्तम गायिका असेल आणि तिचा प्रत्येक वेळेला पहिला नंबर ठरलेला आहे, तिचा जो अहंभाव आहे किंवा त्या व्यक्तीचा, त्या स्पर्धकाचा जो अहंभाव आहे तो कुठेतरी वाढलेला असतो. परंतु हीच व्यक्ती जेव्हा स्टेट लेवलला किंवा आणि नॅशनल लेवलला किंवा इंटरनॅशनल लेवलला जेव्हा स्पर्धेला जातात, त्यावेळेला त्या समजा कुठेतरी कमी पडल्या तर त्यांच्या पुढे यांचं जे व्यक्तिमत्व आहे किंवा यांचे जे गुण आहे ते कुठेतरी कमी पडतात. म्हणजेच ते उदास होतात, ते फिके होतात, ते उदास होतात. इथे प्रकाशाच्या दृष्टीने सुद्धा जेव्हा गुरूंची अन्य घटकांशी जेव्हा तुलना केलेली आहे तेव्हा सुद्धा इथे आपल्याला लक्षात येते की गुरूंचा प्रकाश हा स्वयंप्रकाश असल्यामुळे त्यांच्यापुढे चंद्र आणि सूर्य यांचा प्रकाशसुद्धा फिका पडतो आणि म्हणून ते दोघे उदास आहेत. त्याच्याच पुढे जाऊन पुढे ते म्हणतात की रवी, शशी, अग्नी
नेण तिजा रूपा स्वप्रकाश रूपा नेणे वेद. आता इथे रवी, शशी म्हणजे रवी म्हणजे सूर्य, शशी म्हणजे चंद्र आणि अग्नी. अग्निसुद्धा प्रकाश देणारा एक घटक आहे. रवी, शशी, अग्नी नेण तिजा रूपा. नेणती म्हणजे न जाणती. ज्या रूपाला रवी, शशी आणि अग्नी जाणत नाहीत, किंवा त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा इथे कवी सांगतायत की वेद, आपल्याला माहीत असेल की वेद आपल्या साहित्यामध्ये खूप महत्त्वाचा घटक मानला जातो. ज्ञानाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे म्हणून आपण वेदांना पाहतो. कदाचित तुम्हाला नावं त्यांची माहिती असतील. सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद असे जे 4 जे वेद आहेत, त्या 4 वेदांचंही ज्ञान त्या वेदांमध्ये तुम्ही जर अभ्यासलं असेल तर त्या वेदांमध्ये जगातलं सगळ्या प्रकारचं ज्ञान सामावलेलं आहे. जे तुम्हाला आणखी कुठे मिळणार नाही ते वेदांच्या रचनेमध्ये तुम्हाला सापडतं. परंतु ह्या वेदांमध्ये सुद्धा आपल्याला काय होतंय की त्यांचं ज्ञानसुद्धा इथे कमी पडतंय. का तर गुरु हे स्वयंप्रकाशी आहेत. बघा, रवी, शशी, अग्नी नेण तिजा रूपा स्वप्रकाश रूपा नेणे वेद. इथे त्यांनी म्हटलंय की सूर्य, चंद्र आणि अग्नीच्या प्रकाशात आपल्याला संपूर्ण जग दिसतं, मात्र देवाचं रूप दिसत नाही. आता ते देवाचं रूप आणखीही कुठे आपल्याला आपण पाहिलेलं नाही आहे, पण ते जाणून घेण्याची शक्ती, ती जाणून घेण्याची ऊर्जा गुरु आपल्याला देतात. पुढे ते म्हणतायत की त्याचबरोबर साहित्यात ज्ञानाच्या दृष्टीने वेद हे सर्वश्रेष्ठ मानले जातात, परंतु ते देखील आत्मस्वरूपाचं दर्शन घडवू शकत नाहीत. मात्र गुरु हे स्वयंप्रकाशी असल्याने आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाच्या सहाय्याने त्याचा अनुभव गुरु आपल्याला करून देतात. म्हणूनच ते या तिघांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. आता बघा, आपण जर विचार करायला गेलो तर गुरु आपल्याला देवाचं स्वरूप कसं दाखवतात. जसं आपण एखाद्या जिलेबीचं उदाहरण घेऊया. जिलेबी आपल्याला माहिती आहे, ज्यांनी कधी जिलेबी खाल्लेली नाही आहे त्यांना समजा आपण जिलेबीचं उदाहरण दिलं तर काय होईल की समजा बाबा एक मैदा आहे, त्याचं ते पीठ पातळ करायचं, ते व्यवस्थित तेलामध्ये सोडायचं, त्याच्यामध्ये साखरेच्या पाकामध्ये ते बुडवायचे आणि मग ते खायला द्यायचे, मग ते गोड लागतात. हे आपल्याला स्वरूप माहिती झालं. देवाच्या बाबतीत सुद्धा देवाचं स्वरूप आपल्याला माहिती आहे. एखादा दत्त भक्त असेल किंवा एखादा गणपतीचा भक्त असेल किंवा एखादा शंकराचा भक्त असेल, त्यांना आपापल्या देवांचं स्वरूप माहिती आहे. पण देवाचं दर्शन आपण कधी घेतलं आहे का तर नाही. ज्या लोकांनी दर्शन घेतलेलं आहे त्यांच्यामध्ये वेगळी शक्ती होती आणि ही शक्ती आणण्याची जबाबदारी किंवा आणण्याची जी ऊर्जा आहे किंवा ही शक्ती आपल्यामध्ये आहे हे जाणवून देण्याची जी तत्परता आहे ती गुरु आपल्याला दाखवतात. कसं तर एखादी गोष्ट बघा, ज्या वेळेला आपण एकरूप होतो. आता एकरूप होणे, कदाचित तुम्ही जेव्हा आरत्या वगैरे आपण म्हणतो त्यावेळेला कधीतरी आपल्या अंगावर असा शहारा येतो बघा. कधीतरी आपण असं वाटतं की आपण देवाशी तल्लीन झालोय. हे कधी शक्य आहे की जेव्हा आपण ती आरती, तो देव, त्या देवाचं स्वरूप हे जोपर्यंत आपल्या संपूर्णपणे मनावर बिंबत नाही, आपण त्या घटकाशी एकरूप होत नाही, तोपर्यंत हे होत नाही. समजा आणखी एक उदाहरण आपण घेऊ. समजा आपल्याला 1000 रुपये पाहिजेत. मी समजा एखाद्या विद्यार्थ्याकडे गेले आणि धावत गेले आणि मला सांगितलं की मला आत्ताच्या आत्ता मला 1000 रुपये दे. तो विद्यार्थी देईल का किंवा ती व्यक्ती देईल का? ताबडतोब देणार नाही. तो म्हणेल की नाही, असं कसा तू अचानक येतोयस, मी तुला नंतर देईन, मी विचार करेन आणि नंतर सांगेन. पण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी असलेले संबंध दृढावू किंवा त्याचे ते आपण दृढ करू आणि जेव्हा आपण पुन्हा त्या व्यक्तीशी असलेले संबंध जेव्हा आपण दुणावतील, तेव्हा समजा अचानक आपण किंवा कधीतरी समजा जरा मला पैशांची गरज होती, जरा मदत करशील का, मग तेव्हा कुठेतरी तो आपल्याला 1000ला 500 रुपये आपल्या हातावर टेकवेल. याचं कारण का की आपण त्या व्यक्तीशी एकरूप झालेलो आहोत. जोपर्यंत आपण आपल्यामध्ये एकरूपता येत नाही तोपर्यंत आपल्याला देवाचं दर्शन घडणार नाही. आणि म्हणूनच इथे म्हटलेलं आहे की रवी, शशी, अग्नी नेण तिजा रूपा स्वप्रकाश रूपा नेणे वेद. इथे गुरु या देवाचं दर्शन आपल्याला घडवून देऊ शकतात. गुरु आत्मस्वरूपाचं दर्शन आपल्याला घडवू शकतात. याचं कारण हे की आपण एकरूप कसं व्हावं याचं शिक्षण
गुरूंकडून आपल्याला मिळतं. आणि साहजिकच जे आपण बाहेरच्या प्रकाशामध्ये जे आपण पाहू शकत नाही ते आतील प्रकाशामध्ये आपला आतला जो प्रकाश आहे, अंतर्ज्ञान जे आहे, त्या अंतर्ज्ञानाने स्वयंप्रकाशाने आपण त्या एखाद्या घटकापर्यंत पोचू शकतो. देवाचं दर्शन आपल्याला होऊ शकतं. आणि म्हणूनच त्यांनी पुढे म्हटलेलं आहे की एका जनार्दनी गुरु परब्रह्म तयाचे पै नाम सदामुखी. एवढं सगळं झाल्यानंतर शेवटी संत एकनाथ सांगतायत की एका जनार्दनी गुरु परब्रह्म. प्रत्येक अभंगाला, अभंगाच्या शेवटी ज्याने तो अभंग रचलेला आहे त्या रचनाकाराचं नाव आपल्या या अभंगामध्ये आलेलं असतं. इथे सुद्धा एका जनार्दनी. नेहमी आपल्याला माहीत असावं की एकनाथ, संत एकनाथ हे आपलं नाव एकेरी कधीही उच्चारत नाहीत. ते नेहमी आपल्या नावाबरोबर गुरूंचं नाव लावतात. आणि म्हणूनच ते एका जनार्दनी, जनार्दन स्वामींचे ते शिष्य असल्यामुळे ते नेहमी आपलं जे संबोधन आहे ते जनार्दन स्वामींशी जोडून लावतात. म्हणून एका जनार्दनी. ते काय सांगतायत की एका जनार्दनी गुरु परब्रह्म. बघा, देवापर्यंत आपल्याला पोचवायचंय किंवा आपल्याला पोहोचायचंय तर आपल्याला आधी गुरुशी एकनिष्ठ व्हावं लागेल, गुरुशी एकरूप व्हावं लागेल. जेव्हा आपण गुरुशी एकरूप होऊ तेव्हा साहजिकच जणू आपण आपल्या गुरुमध्ये देवाला पाहतोय किंवा देव आपल्याला भेटतोय असं जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा आपण जणू गुरु म्हणजेच परब्रह्म आहे. परब्रह्म म्हणजे ईश्वर. जणू गुरु म्हणजेच परब्रह्म आहे. आणि म्हणूनच तयाचे पै नाम सदामुखी. तयाचे म्हणजे त्याचे, पै नाम सदामुखी. म्हणून ते काय सांगतायत की तुम्ही तुमच्या गुरूंचं नाव सदैव तुमच्या मुखामध्ये असू दे. का तर गुरु हेच जणू परब्रह्म आहेत. जेव्हा आपण सतत एखाद्या व्यक्तीचं नामस्मरण करू, एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण भजू त्यावेळेला त्याच्याकडून मिळणारी जी ऊर्जा आहे किंवा त्याच्याकडून मिळणारी जी शक्ती आहे ती साहजिकच आपल्याला एका चांगल्या मार्गाने नेऊन पोहोचेल किंवा आपल्याला देवाचं दर्शन इथे घडू शकतं. आपण एखादी घटना बघू. जेव्हा एखादी व्यक्ती समोरून चालत जाते, ती चालत जाते, आपण जोपर्यंत त्याला हाक मारत नाही तोपर्यंत ती व्यक्ती आपल्याकडे वळून पाहिल का? नाही पाहू शकत. म्हणूनच जोपर्यंत आपण देवाचं सतत नाव घेणार नाही तोपर्यंत देव सुद्धा आपल्याकडे पाहणार नाही. म्हणून नामस्मरण हे एक अतिशय महत्त्वाचं असं साधन आहे की ज्याच्याद्वारे आपण गुरुपर्यंत, गुरुकडून देवापर्यंत, आपल्या परब्रह्मापर्यंत आपण अगदी सहजपणे पोहोचू शकू. शेवटी इथे एकनाथांनी सुद्धा आपले जे गुरु आहेत जनार्दन स्वामी यांचं नामस्मरण ते सदैव करतात. आणि म्हणूनच ते इथे सांगतायत की जणू ते संदेश देत आहेत की गुरु हाच जणू देव आहे. आणि म्हणूनच तुम्ही त्या गुरूंचं जेव्हा नामस्मरण कराल तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल, तुमचं कल्याण होईल. इथे विद्यार्थ्यांना आणखी एक ते संदेश विद्यार्थ्यांसाठी आपण घेऊ शकतो की जो विद्यार्थी आपल्या गुरुशी लीन असतो, जो विद्यार्थी गुरुचं महत्त्व जाणतो तो किंवा त्या गुरुशी लीन नम्र असतो तो विद्यार्थी आयुष्यामध्ये कधीही असफल होत नाही. तो नेहमी यशस्वी होतो कारण तो नम्र आहे. आणि ती नम्रतेची भावना त्याला जगामध्ये कुठपर्यंत नेऊ शकते हे त्याचं व्यक्तिमत्व ठरवू शकतं किंवा हे त्याची जी वागणूक आहे ती ठरवू शकते. आणि म्हणूनच आपण नेहमी गुरुशी एकनिष्ठ राहावं आणि गुरूंना भजावं जेणेकरून आपण काय करू, आपल्या देवाचं नामस्मरण आपण करू शकू. विद्यार्थ्यांनो, आपली ही कविता झालेली आहे. तुम्हाला मी या PPTमध्ये काही शब्द तुम्हाला इथे हायलाईट केलेले दिसतील. तेच शब्द आहेत आपल्या उत्तरासाठी आवश्यक असणारे कीवर्ड्स, ज्याला आपण अगदी महत्त्वाचे मुद्दे म्हणतो. इथे आपल्या या कवितेमध्ये एक प्रश्न आहे. एकच प्रश्न आपल्याला तिथे विचारला जाईल की संत एकनाथांनी गुरु महिमा या अभंगातून गुरुची महती कशी वर्णन केली आहे. 5 मार्कांसाठी, 5 गुणांसाठी हा तुम्हाला प्रश्न असेल. आणि त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आवश्यक असणारे मुद्दे मी इथे तुम्हाला लिहून आणलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे सगळे मुद्दे आहेत ते मुद्दे आपल्याला आपल्या उत्तरामध्ये कसे येतील याचं भान आपल्याला ठेवायचं आहे. कारण
परीक्षेच्या वेळेला जेव्हा पेपर करेक्शन केलं जातं, एक्झामिनर ज्यावेळेला पेपर तपासतात त्यावेळेला हे मुद्दे तुमच्या त्या उत्तरामध्ये दिसले की तुमचं उत्तर बरोबर तिथे टिक मार्क केलं जातं, तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. म्हणूनच तुम्हाला गाईडलाईन म्हणून तुम्हाला हे महत्त्वाचे मुद्दे मी इथे दिलेले आहेत. बघा, त्याचं स्पष्टीकरण आपण कसं करू, एकदा फक्त ओघवता एक प्रश्नाच्या उत्तराकडे आपण वळू. बघा, ओंकार स्वरूप. नेहमी जेव्हा आपण मोठ्या प्रश्नाचं उत्तर लिहितो त्यावेळेला मोठ्या प्रश्नाच्या उत्तराच्या सुरुवातीला आपल्याला नेहमी जसं आपण संदर्भामध्ये ती एखादी कविता किंवा जो पाठ आहे किंवा जो प्रश्न आहे तो कुठल्या कवितेतील आहे, त्या कवितेचं नाव, त्या कवितेचे रचनाकार तिथे आपण लिहितो आणि त्या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे, ज्याला आपण थीम म्हणतो, सेंट्रल आयडिया, ही सेंट्रल आयडियासुद्धा आपल्याला तिथे लिहावी लागते. एकदा तुम्ही ती लिहिलीत आणि ती तुमच्या डोक्यात बसली की तुम्ही ते अगदी तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळण्याची शक्यता इथे आहे आणि ते गुण मिळतात. म्हणून ते सुरुवातीला तुम्ही लिहिलं की सुरुवात आपण कशी करायची उत्तराला, की गुरु हे ओंकार स्वरूप आहेत. मग ते मी जसं तुम्हाला याच्या आधी सांगितलं की ओंकार स्वरूप का, तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्माचं कार्य काय आहे की विश्वाची निर्मिती करणं, विष्णू जगाचे पालन करतात आणि शंकर म्हणजेच महेश दुष्टांचा विनाश करतात. तसंच गुरु काय करतात, गुरु आपल्यामध्ये चांगल्या गुणांची निर्मिती करतात, विष्णू प्रमाणे त्या गुणांचे पालन करतात आणि महेशाप्रमाणे आपल्यातील दुर्गुणांचा विनाश करतात. म्हणूनच गुरूंना ओंकार स्वरूप असं म्हटलेलं आहे. गुरु हे सर्व शक्तिमान म्हणजेच सामर्थ्यवान, म्हणूनच त्यांना समर्थ असेही म्हटलेलं आहे. त्यानंतर नाथ. गुरु हे अनाथांचे नाथ आहेत. इथे आपल्याला एक्स्ट्रा एक्सप्लेनेशनची गरज नाही, कारण जेव्हा आपण मोठं उत्तर लिहितोय त्यावेळेला आपल्याला फक्त त्या मुद्द्यांना आपण टच करत जायचं आहे. संदर्भाचं स्पष्टीकरण ज्यावेळेला आपण ज्यावेळेला त्याचं जेव्हा उत्तर लिहितो त्यावेळेला मात्र आपण त्या ओळीचा जे कडवं तिथे दिलेलं असेल त्या ओळीचं जास्त स्पष्टीकरण आपल्याला करणं गरजेचं असतं. इथे आपल्याला फक्त ते मुद्दे तिथे यावेत आणि ते उत्तर आपण कसं लिहू हेच आपण पाहणार आहोत. त्यानंतर मायबाप. गुरु हे मायबाप आहेत. माय म्हणजेच आई ज्याप्रमाणे मुलाला जन्म देते आणि वडील ज्याप्रमाणे मुलाचं पालन करतात त्याप्रमाणेच गुरु आपल्यामध्ये नवीन गुणांना जन्म देतात, नवीन व्यक्तिमत्वाला जन्म देतात आणि वडिलांप्रमाणे त्या व्यक्तिमत्वाचं किंवा त्या गुणांचं पालन करतात. गुरु हे कृपाघन आहेत. कृपाघन म्हणजेच कृपेचा ढग. ज्याप्रमाणे ढग तापलेल्या जमिनीला पाणी देऊन त्या जमिनीवर कृपा करतो, त्यातून नवनिर्मिती घडते किंवा नवचैतन्य येतं, त्याचप्रमाणे गुरु हे घनासारखे किंवा कृपेच्या घनासारखे शिष्यांवर जणू नवीन म्हणजे ज्ञानाचं पाणी देतात आणि जणू त्यांच्यावर कृपा करतात. पुढे माया मोह. गुरु आपल्याला माया आणि मोहाच्या बंधनातून सोडवतात. तोडिया बंधना माया मोह. माया आणि मोहाच्या बंधनामधून सोडवतात. या जाळ्यातून सोडवणारे एकमेव हे आपले सद्गुरू आहेत. तेव्हा मोहजाळ माझे कोण निरशील, तुझं वीण दयाळा सद्गुरू राया. हे मोहजाळ, या मोहजाळाच्या बंधनातून आपल्याला मुक्त करून गुरु जणू आपल्यावर दया करतात, म्हणून त्यांना दयाळू असं म्हटलेलं आहे. पुढे संत एकनाथ गुरूंना आनंदाचा सागर म्हणतात. ज्याप्रमाणे सागर विशाल असतो, सागर ज्याप्रमाणे आपल्यामध्ये सगळ्या गोष्टी सामावून घेतो, त्याप्रमाणेच गुरुसुद्धा आपल्यामध्ये असलेले दुर्गुण सामावून घेतात आणि जणू आपल्या विशाल भावनेने, विशाल अंतःकरणाने आपल्याला माफ करतात आणि त्याबरोबरच स्वतःकडील असलेलं विशाल ज्ञान आणि विशाल आनंदसुद्धा शिष्यांना देतात आणि ते जे ज्ञान त्यांचं कधीही संपत नाही. आपण कितीही वेळा गुरूंकडे गेलो, कितीही वेळा त्यांच्याकडून ज्ञान किंवा त्यांच्याकडून मिळणारा आनंद प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते कधीही संपणारं नाही. म्हणूनच गुरूंना आनंदाचा सागर असं म्हटलेलं आहे. त्यानंतर त्रैलोक्याचा आधार. गुरु हे जणू त्रैलोक्याचा आधार आहेत. वेद, रवी, शशी, अग्नी ह्या गोष्टींनंतर किंवा या जगामध्ये जसं प्रकाश देणारे 3 घटक आहेत, सूर्य, चंद्र आणि अग्नी, आणि त्याबरोबरच ज्ञान देणाऱ्या घटकांमध्ये वेद हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. परंतु हे 3ही घटक किंवा वेद हे साहित्यात जरी श्रेष्ठ असले तरीसुद्धा ते देवाचं दर्शन घडवू शकत नाहीत आणि म्हणूनच
गुरु मात्र काय करतात, आपल्याला देवाचं स्वरूप किंवा आत्मस्वरूपाचं दर्शन आपल्याला घडवू शकतात. म्हणूनच गुरूंचं नाम नेहमी आपल्या मुखामध्ये राहू दे, कारण गुरु हे परब्रह्म आहेत, जणू ईश्वरच आहेत, आणि म्हणूनच त्यांचं नाव आपल्या मुखामध्ये सदैव राहू दे अशी संत एकनाथ प्रार्थना करतात. हे झालं आपल्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर. आता त्याच्या पुढे आपल्याला या कवितेवर आवश्यक असणारे किंवा महत्त्वाचे अशा संदर्भासहित स्पष्टीकरणाची वाक्य, तुम्हाला पाठाखाली जी 2 वाक्ये दिलेली आहेत ती मी इथे दिलेलीच आहे, आणि आणखी एक महत्त्वाचं वाक्य इथे मी तुम्हाला दिलेलं आहे, कारण हे सुद्धा वाक्य बऱ्याच वेळेला विचारलं जातं. आपल्याला माहिती आहे संदर्भाचं स्पष्टीकरण आपण कसं लिहितो. 2 पॅरेग्राफ, संदर्भाचा 1 पॅरेग्राफ आणि स्पष्टीकरणाचा 1 पॅरेग्राफ. संदर्भामध्ये कवितेचं नाव, रचनाकाराचं म्हणजे त्या कवीचं नाव, आणि ती कविता किंवा त्या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे, कोणता विचार व्यक्त केलेला आहे, ज्याला आपण म्हणतो सेंट्रल आयडिया, मध्यवर्ती कल्पना, ही आपल्याला तिथे लिहायची आहे. इथे कोणी कोणास म्हटलं हे वाक्य येत नाही, ते पाठामध्ये येतं, परंतु कवितेमध्ये त्या कवितेची थीम येते. ती थीम संदर्भाच्या पॅरेग्राफमध्ये, आणि दुसरा पॅरेग्राफ, दुसरा परिच्छेद आहे तो आपला स्पष्टीकरणाचा, ज्याच्यामध्ये फक्त जे विचारलंय त्याचंच स्पष्टीकरण आपल्याला करायचं आहे. काही विद्यार्थी काय करतात, सगळ्या कवितेचं स्पष्टीकरण देतात, कारण आपल्याला त्याच्यावर जास्त एक्सप्लेनेशन देण्याची सवय नसते. परंतु आपण काय करायचं, याच्यावरच जसं ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था अनाथांच्या नाथा तुझं नमो, याच्यावर आपण ओंकार स्वरूपा याचं स्पष्टीकरण करू शकतो. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते की आपण मोठ्या प्रश्नाचे जे उत्तर पाहिलेलं आहे, त्या प्रश्नांच्या मुद्द्यांमध्ये जे मी मुद्दे तुम्हाला, महत्त्वाचे मुद्दे जे तुम्हाला उत्तरासाठी दिलेले आहेत बघा, त्या मुद्द्यांमध्येच या 3ही संदर्भाची स्पष्टीकरणं तुम्हाला सापडतील. वेगळ्या पद्धतीने त्याचा अभ्यास करण्याची तुम्हाला गरज नाही. त्या उत्तरामध्ये तुम्हाला ते एक उत्तर तुमचं तयार झालं की तुमचं संदर्भाचं स्पष्टीकरणाची वेगळी तयारी करण्याची तुम्हाला गरज नाही. आणि म्हणूनच तो एक मोठा प्रश्न तुम्ही तयार करा, तुमची अगदी ॲटोमॅटिकली तुमची बाकीचे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमची तयार होतील. म्हणून संदर्भाचं स्पष्टीकरणसुद्धा तुमचं त्याच्यामध्ये तयार होतं आहे. हे झाले आपले मोठे प्रश्न, जे 6 मार्कांसाठी तुम्हाला संदर्भाचं स्पष्टीकरण येतं. 3 असतात किंवा 2 असतात, त्यातलं तुम्हाला ऑप्शनल असतात, त्यातलं तुम्हाला एखादा लिहायचं आहे. तुम्ही प्रश्नपत्रिका पाहिली असेल. अशा प्रकारे हे संदर्भाचं स्पष्टीकरण झालं. आणखी एक, ज्याच्यामध्ये या कवितेमध्ये काही विशेषणं आहेत, आणि ज्या विशेषणांची ज्या शब्दांची विशेषणं आपल्याला तयार करायची आहेत. तुम्ही म्हणाल कवितेवर कसली विशेषणं आली, पाठावरच असतात विशेषणं, असं नाही. प्रत्येक साहित्याच्या प्रत्येक कृतीमध्ये काही शब्द असतात ज्यांचे आपण विशेषणं किंवा आपण विरुद्धार्थी शब्द किंवा जे काही असतील ते आपल्याला सापडतात. ती तुमची आणखी एक एक्स्ट्रा तयारी म्हणून मी तुम्हाला इथे हे शब्द काही देते. कृपा, कृपाळू, दया, दयाळू, आनंद, आनंदी. तसंच आणखी विरुद्धार्थी शब्द, परीक्षेला तुम्हाला 1 मार्कासाठी 1 शब्द तुम्हाला विचारला जाईल, ज्याचं उत्तर योग्य जेव्हा असेल त्यावेळेला तुम्हाला पूर्ण जे गुण आहेत ते तुम्हाला मिळतात. समजा स्पेलिंग मिस्टेक इथे तिथे झाली तर तुमचा अर्धा मार्क तिथे जातो, परंतु ते न होण्याची शक्यता आपण बाळगायची आहे. त्याची पूर्ण तयारी आपली असायला हवी. इथे आहे शब्द समर्थ, ज्याचं उत्तर आहे असमर्थ. आधार, निराधार, प्रकाश, अंधार. तुम्ही म्हणाल प्रकाश याला काळोख का नाही, तर प्रत्येक शब्दाला वेगवेगळे अशी एक, त्या प्रत्येक शब्दाची एक आपली अशी एक ठेवण असते. म्हणून प्रकाशाला अंधार, जेव्हा उजेड असेल त्यावेळेला काळोख तुम्ही लिहू शकता, म्हणून प्रकाशाला अंधार. इथे काळोख लिहिला तरी चालेल का, तर तसं करू नका. जे महत्त्वाचे काही शब्द असतील ते महत्त्वाचे शब्दच तुम्हाला इथे लिहायचे आहेत. अशा प्रकारे आपली ही कविता झालेली आहे. विद्यार्थ्यांनो, गुरुचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये किती आहे हे या अभंगाद्वारे कवींनी सांगितलेलं आहेच, परंतु आपण जेव्हा प्रत्यक्ष जीवनात जेव्हा जाऊ त्यावेळेला सुद्धा आपल्याला गुरुचं महत्त्व जेव्हा आपण जाणू त्यावेळेला आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल, आपल्या जीवनाचं जर कल्याण करून घ्यायचं असेल, तर आपल्याला गुरुशी एकनिष्ठ व्हावंच लागेल. धन्यवाद. Prudent Scholars, powered by Lupin Pharmaceuticals. अब आपकी सुरक्षा आपके हाथों में. ल्यूपी सेफ हैंड सैनिटाइजर, आपका और चेन्नई सुपर किंग्स का फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस. अब आपकी सुरक्षा आपके हाथों में. ल्यूपी सेफ हैंड सैनिटाइजर, आपका और चेन्नई सुपर किंग्स का फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस. अब आपकी सुरक्षा आपके हाथों में. ल्यूपी सेफ हैंड सैनिटाइजर, आपका और चेन्नई सुपर किंग्स का फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस.